शिक्षण सुरू केलं. म्हणजे माझा त्यावेळेला 2 वर्षांचं ऑलरेडी म्हणजे गुंतवण्यासाठी म्हणून नाही होतं आधी मनामध्ये, पण मग करू आता पुढची एक स्टेप घेऊ म्हणून काहीतरी करायचं म्हणून मग मी ते लॉला ॲडमिशन घेतली. पण पहिल्या वेळेला रुपारेलने मला नाकारलं, कारण मी तिथे बोलले की मी अटेंड नाही करू शकणार सर. तर ते म्हणाले अगर तुम अटेंड नाही कर रहे तर डोंट डू इट. मी सिद्धार्थमध्ये ही चूक नाही केली सांगायची. मी फक्त फॉर्म भरला आणि ॲडमिशन मिळाली आणि तो पहिल्या लिस्टमधलंच नाव होतं, कारण आय ग्रेडेड गुड मार्क्स. त्याच्यामुळे ते झालं. 2 मित्र बनवले आणि त्यांनी मला सगळे नोट्स पुरवणं. आणि त्यावेळेला काय व्हॉट्सअप वगैरे नव्हतं. सो माझं सगळं लॉचं शिक्षणसुद्धा पहिल्या दिवशी मी 2004मध्ये का 3मध्ये कधीतरी हा सगळं झालं शोभाजन. त्याच्यानंतर मी पहिला दिवस माझ्या कॉलेजचा जो होता त्याच्या आधी माझं खूप म्हणजे मोठं आंदोलन झाल्यामुळे आणि त्या गावांमध्ये पोलिसांचा सगळा अत्याचार वगैरे होऊन लोकांची घरं तुटून वगैरे गेल्यामुळे 4-4 दिवस उपाशी राहण्यापासूनचे हाल झालेले होते शरीरावर ऑलरेडी. आणि ते सगळं तुम्ही रिलॅक्स होता तेव्हा सगळं बाहेर पडतं. तर ज्या दिवशी पहिल्या दिवशी मी अटेंड करायला कॉलेजला गेले, आमची काहीतरी मला अजून पण आठवतं हस्ताक्षराची स्पर्धा घेतली होती आणि ते मी लिहिलं आणि मला मॅडमनी माझं नाव घेतलं की हू इज भाग्यश्री. माझं नाव भाग्यश्री अकॅडमी. तर शी स्कोर्ड फर्स्ट नंबर असं म्हणून म्हटलं आणि मला ऐकूच येईना, मला उठताच येईना. मी ब्लँक झाले आणि आय गॉट सिक. आणि त्याच्यानंतर मी नंतर कॉलेज अटेंडच नाही केलं, मी घरीच थांबले. आणि माझं रडणंही नव्हतं झालं. खूप दिवस दाबून ठरलं, कारण तो मृत्यू झाल्यानंतर सगळ्यांची चीड होती. मग आम्ही नाशिकला धरणाला बसलो, अजून कुठे कुठे गेलो वगैरे. तिच्या गावामध्ये खूप सारं केलं. तिचा पण तो खूप मोठा सोहळा होता. लोकांनाही माहिती नव्हतं की इतकी गावातली मुलगी तिचं एवढं मोठं काम आहे असं. तर दॅट वॉज व्हेरी सरप्रायझिंग. आणि मग हे जेव्हा मी ज्या वेळेला मग कॉलेज केलं तर मग असे नोट्स घेऊन मग परत ये जा करत करत त्यावेळेला ट्रॅव्हल्स अशा बसायच्या ट्रॅव्हल्स असायच्या. मग ज्या वेळेला परीक्षा असायची त्याच्यात 2 दिवस 1 दिवस आधी घ्यायचं, पुस्तक घ्यायचं, नोट्स काढायचे आणि बसमधून जात जात करायचं. आणि मग तिथे जाऊन जे येईल ते द्यायचं. पहिल्या वर्षी 2 सब्जेक्टमध्ये आय गॉट फेल्ड, कारण माझा तो सरावच सुटला होता त्या प्रकारच्या लिखाणाचा, त्या प्रकारच्या अकॅडमिक याचा, कारण 2 वर्ष झालेली होती गॅपची. आणि त्याच्यामुळे मग त्याला पुन्हा स्ट्रगल झाला. तर ते एक थोडंसं डळमळीत झालं पहिले 6 महिने. नंतर आय टूक ग्रीप आणि मग ते कंप्लीट केलं. मग माझं लॉ कंप्लीट झालं. त्याच्यानंतर मग 2009मध्ये मग मी प्रॅक्टिसला सुरुवात केली. आणि सगळ्यात पहिल्या केसेस आमच्याचवरती झालेले केसेस होते. आणि त्याच्या दरम्यान मधल्या काळामध्ये सुद्धा आता फॉरेस्ट राईट्स ॲक्ट जो झाला त्या सगळ्यामध्ये सुद्धा रिप्रेझेंटेशन मी नर्मदा आंदोलनाचं करत होते. म्हणजे त्याच्यामध्ये जे 2 मुद्दे, एक 73 वनगावांचा आमचा जो इश्यू होता तो मुद्दा आणि पर्यायी पुनर्वसनाचा जो मुद्दा होता, ती 2 आमची कॉन्ट्रीब्युशन्स होती त्या ॲक्टमधली. त्यावेळेला आय वॉज नॉट इवन ग्रॅज्युएट किंवा लॉ किंवा काही नव्हतं, पण जो सगळा अभ्यास प्रॅक्टिसचा ऑलरेडी होता त्याच्यामधून या गरजा आहेत तर त्या लॉमध्ये एक झाल्या पाहिजेत वगैरे अशा. नंतर ही आपली आश्रमशाळा संहिता झाली, त्याच्यामध्ये आय वॉज पार्ट ऑफ हे. मग नंतर गाभा समिती जी बनली, आरोग्य म्हणजे जो मेळघाटमध्ये झालेले जी केस झालेली होती, पौर्णिमा आणि बंडाभाऊंनी त्यांनी जी टाकलेली केस होती, त्याच्यामध्ये जे आदिवासी जिल्हे होते त्याच्यात नंदुरबार जिल्ह्यामध्ये आय वॉज रिप्रेझेंटिंग गाभा कमिटी ॲट दॅट टाईम. तर असे सगळे त्या लेवलचे रिप्रेझेंटेशन्स. आणि प्रत्येक बदललेल्या कलेक्टरचं ब्रीफिंग हे माझ्याकडे असायचं की पहिले कलेक्टर आले की त्यांना नर्मदा समजावून सांगा. ते पोथी असायची, कारण आम्ही तेच राहिलो पण मधल्या काळामध्ये सगळ्या अधिकाऱ्यांची मोठी मोठी फळी बदलत गेली. आणि त्यावेळेला मी, आमचे सहकारी चेतन आणि बाकीचे सगळे आम्ही पूर्ण आमच्या अशी तयारी असायची सगळी हे करून. म्हणजे सौरभराव कलेक्टर होते त्यावेळेला, ते तर माझी सगळी पत्र ऑलरेडी गाडीतून येता येता वाचून आले होते आणि दॅट वॉज व्हेरी सरप्रायझिंग फॉर मी. आणि त्यांनी मीटिंगमध्ये असं सांगितलं, अच्छा आप वो योगिनी हो क्या, आपके तो सारे खत हमने पढे है बोल. म्हटलं वा हे म्हणजे समथिंग इट वॉज लाईक
वेगळंच ते चांगल्या होतं. ऑफिसरचं लक्ष. हां, तर हे असं नव्हतं की तो प्रत्येक वेळेला विरोध होता, गव्हर्नमेंटला विरोध होता असा. हं. तो मुद्दा अधिकाऱ्यांनाही माहिती होता आणि ग्राउंड लेवलवरच्या सगळ्यांना माहिती होतं की देअर इज समथिंग विच इज हिडन आणि विच इज वी आर लाईंग अबाउट. आणि मग ते ह्या टास्क फोर्समधून वगैरे बाहेर आलं आणि ही जी सगळी लोकं नंतर घोषित झाली, त्यांना 2-2 हेक्टरच्या जमिनी मिळाल्या. त्यांना जमिनीला जमीन देऊन पुनर्वसन होणारं 11,000 परिवारांचं पुनर्वसन होणारं नर्मदेचं पहिलं एक्झाम्पल आहे. फक्त देशातलं नाही तर संपूर्ण विश्वातलं म्हणायला हरकत नाही. कारण मी ज्या वेळेला 2010मध्ये एकदा अशी कॉन्फरन्स झाली होती मेक्सिकोला, त्याला प्रतिनिधित्व करायला गेले होते, तेव्हा समजलं की अरे नर्मदा इथे वेगळ्या अर्थानं बघितली जाते आणि आपल्याला काही सांगायची गरज नाही बिकॉज दे ऑलरेडी रेड इट, नो अबाउट इट, अबाउट द स्ट्रगल. कारण तिकडच्या कायद्यांमध्ये कॉन्स्टिट्यूशन, नदी आपली असते, त्याच्यावरती आपला हक्क असतो वगैरेवाला नाही, ते सगळं प्रशासन आणि नदी प्रशासनाची आणि ह्युमन राईट्स नावाच्या बद्दलचे जितकं आपलं कॉन्स्टिट्यूशन स्ट्रॉंग आहे, प्रो पीपल आहे, तेवढं इतर ठिकाणी नाही दिसत. मग त्याची सगळ्यांची एक्झाम्पल्स घेतली जातात. तर ते सगळं बघितलं तर तो एक वैश्विक मुद्दा होता आणि तो एक टप्पा झाल्यानंतर त्यावेळेला तुम्हाला अभ्यास केल्याशिवाय पर्यायच नाही आणि तुम्ही सातत्याने करत राहणं, याने वैयक्तिक आयुष्यामध्ये पण त्याचं सवय लागून जाते तुम्हाला. तर तसं ते घडणं झालं आणि मग त्याच्यानंतर खूप अभ्यास 3 वर्ष लॉचा केल्यानंतर मी म्हटलं आता मला अभ्यास नाही करायचा, सो आय विल प्रॅक्टिस. तर मग मी प्रॅक्टिसला सुरुवात केली. तर मी अक्राणी तालुका जो आहे, धडगाव तालुका, त्यावेळेला 2009ला मी पासआउट झाले आणि 2009ला JMFC तिथे सुरू झालं. तर त्यातली पहिली महिला वकील मी होते हे करणारी, प्रॅक्टिस करणारी. आणि मी इंडिपेंडेंटली सुरू केली. जे काही होतं नॉलेज ते मला कधी खूप वेळा जजनीच शिकवलं आणि आय एम ऑलवेज ग्रेटफुल फॉर दॅट की खूप लोकांनी शिकवलेलं आहे. तहसीलदारांसारखे व्यक्ती आपण म्हणतो की आम्ही दुश्मना वगैरे आहोत असं नसतं. प्रत्येक व्यक्ती तुम्हाला काही ना काहीतरी शिकवत असते आणि ते लर्निंग्स आपण ओपन माइंडेडली घेतलं तर होतं. आपल्या गोष्टींवरती अडून राहिलं तर दुसरं समजूच शकत नाही तुम्हाला कधी. तर ते माझं लर्निंग झालं. आणि मग या सगळ्या आंदोलनाच्या ज्या 94पासूनच्या जुन्या केसेस होत्या, ज्या पेंडिंग होत्या, ज्याच्यामध्ये क्रिमिनल ऑफेन्सेसमध्ये कार्यकर्ते अडकलेले, त्या सगळ्या मी सोडवल्या, कंप्लीट केल्या. आता फक्त एक शेवटची केस राहिलेली आहे, ती चालू आहे तिची अजून. ती आहे अरुंधती देवी वर्सेस महाराष्ट्र, ती 94ची जुनी केस आहे आणि दॅट इज व्हेरी हिस्टॉरिकल केस. ती मीच करायची आहे कारण तो एक भाग राहिलेला आहे. पण त्या मधल्या काळामध्ये मग तो एक मोठा टप्पा गेला. त्याच्यामध्ये हे सगळ्या फ्रंटवरती त्या गोष्टी आणत जाणं, फॉरेस्ट राईट्सवरती काम करणं. मग नंतर माहितीच्या अधिकाराचा कायदा आला. मग माहितीच्या अधिकारामध्ये महाराष्ट्रातली माझी दंड मिळवणारी पहिली केस होती, जी नंदुरबारमध्ये एका रोजगार हमीच्या कामामधल्या झालेल्या भ्रष्टाचाराची माहिती मागितली होती, कामाची माहिती मागितली होती आणि ती दिली नाही म्हणून आम्ही औरंगाबादमध्ये अपीलमध्ये गेलो होतो आणि त्याच्यामध्ये आम्ही आलेल्या वर्तमानपत्रातल्या बातम्या आहेत ते असं सगळं देऊन त्यांनी 10,000चा दंड त्या खुर्चीला बसवला होता त्यांनी त्यावेळेला. आता माझ्या माहितीप्रमाणे ती पहिली आहे, मला माहिती नाही कारण 2008ची ती केस आहे जेव्हा हा दंड झाला होता. पण त्याची खूप चर्चा नाही झाली कुठे, कारण सोशल ऑडिट्स आमचे झाले, त्याच्यातून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार निघाला. 99 लाख रुपीज, 1 कोटी रुपये असे त्या क्षेत्रामध्ये रोजगार हमीच्या नावावरती झालेले भ्रष्टाचार होते. त्याच्यामध्ये भरपूर धमक्या आल्या, जाळून टाकू, मारून टाकू, त्या पण समजू शकतात कारण त्या तुम्हाला तोंडावरती येऊन दिलेल्या असतात. तुमच्याबरोबर कार्यकर्ते असतात, ते म्हणतात आमच्या ताईला हात लावला तर बघा आम्ही, असं वालं असतं. सो ती एक खूप ताकद मागे राहते, तर कोणी हिंमत नाही करत, बोलतात पण अटॅकची हिंमत नाही करत. दुसरा एक इमोशनल अटॅक असतो, तो एक भयंकर इमोशनल अटॅक असतो. त्याला ते काय करतात की बायकांना आणून तुमच्याबरोबर बसवतात आणि म्हणतात माझ्या नवऱ्याला सोडा, आमचं कुंकू असं आहे तसं आहे, आमच्या घरात मुलं बाळं आहेत वगैरे वगैरे. अशी एक किस्सा तर मला नक्की सांगायला आवडेल की त्या 2009च्याच केसमध्ये हे जे होते, नाव नाही मी घेणार, पण त्यांच्या बायका मला शोधत आल्या होत्या. मी भाड्याच्या घरामध्ये राहत होते तिथे आणि आम्हाला भेटायचं आहे ताईंना असं म्हणून त्या आल्या. माझ्या घरामध्ये असा एक बुद्धाचा फोटो लावलेला होता आणि त्या आल्या, खूप असे दागिने वगैरे सगळं घालून वगैरे आल्या होत्या
आणि त्या म्हणाला, ताई तुम्हीच घेतलं तर मागे घेऊ शकता ही केस, कारण आमच्या नवऱ्याची नोकरी जाईल हो त्याच्यामध्ये वगैरे वगैरे, आणि समजून घ्या आमचे मुलं बाळ हे वगैरे वगैरे असं सगळं खूप. सो आय वॉज सपोज टू बी क्राय विथ देम, की रडले पाहिजे होते मी. पण मग मी खूप ऐकून घेतलं त्यांचं, आणि मग मी म्हटलं की अगदी मला तुमचं पट्ट आहे की तुमच्या अन्याय असं झालं आणि त्याच्यामुळे तुमच्या घराचं सगळं हे होईल. पण म्हटलं माझ्या डोळ्यासमोर आत्ता ती बाई आहे जी बाई उन्हातानामध्ये राबलेली आहे, आणि तिच्या घरामध्ये तुमच्या गळ्यात दागिने आहेत, तिच्या घरात जेवायला काही नाही. आणि ते तुम्ही तुमच्या पतीला जाऊन विचारा की झालं काय होतं. त्यांनी तुम्हाला कदाचित अर्धवट माहिती दिलीच. आणि तुमच्याकडे बघून तर मला वाटतंय की तुमच्या पतीचा पण याच्यामध्ये दोष नसेल, कारण ज्या पद्धतीची तुमची डिमांड दिसते आहे दागिन्यांची वगैरे, ते बिचारे कोणत्या पगारामध्ये पूर्ण करते, त्याच्यामुळे कदाचित तुम्हाला असं झालं असेल. मग त्या गप्प बसल्या. आणि नंतर जाता जाता त्यांनी बुद्धाचा फोटो बघितला तर मला म्हटलं, ताई तुम्ही कोणते महाराज केले. म्हणजे आय वॉज सो सरप्राईज की असा एक समाज आहे की ज्याच्यामध्ये अशा पद्धतीचं पण हे टॉर्चर्स जे असतात. म्हणजे जेव्हा तुम्ही 10वीच्या मुलांची कॉपी पकडता आणि त्यावेळेला सगळे पालक तुमच्या कार्यालयावर येऊन धावून येतात, सांगतात तुम्ही आमच्या मुलांचं नुकसान केलं. आणि म्हणजे मी तर एकदम डॅशिंगली एकदम दरवाजा फोडून वगैरे त्याला अटक वगैरे करून दिली त्या शिक्षकाला. त्याची आई येऊन मला म्हणाली की माझ्या नवऱ्याने आत्महत्या केलेली आहे आणि माझ्या दुसऱ्या मुलाचा 12वीचा पेपर आहे आणि माझा हा मुलगा आतमध्ये पोलीस स्टेशनमध्ये आहे. ताई जर तो बाहेर निघाला नाही तर माझ्या 12वीच्या मुलाला त्याला कॉपी पुरवता येणार नाही आणि तो पास होऊ शकणार नाही. म्हणून ताई तुम्ही सांगा एक शब्द, त्याला बाहेर काढा. आता हा इतका व्यवस्थेचा मुद्दा आहे गंभीर की लोक अशा प्रकारची गयावया करतात कारण त्यांना सिस्टीमने चांगलं एज्युकेशनसुद्धा दिलेलं नाही. म्हणजे चित्रासारखी मुलं पेपर उतरवतात आणि पास होतात, त्यांच्याकडे डिग्री येते पण ते कुठल्याच स्पर्धेमध्ये काहीच उभे नाही राहू शकत. अशा प्रकारे केवढं नुकसान होतं. मग त्या बाईचा काय दोष, त्या शिक्षकाचा काय दोष, कोणाला आणि तुम्ही कसे दोष लावत बसणार. म्हणून जीवनशाळांची जी कॉन्सेप्ट आली त्याच्यामध्ये या सगळ्या कॉपी न करता पास होणं, ही सगळी मूल्य घेऊन काहीतरी शिकणं वगैरे असे सगळे होते. त्याला पण एक संघर्ष करावा लागला. तर हे सगळं एकेका टप्प्यामध्ये येत गेलं. आणि मग 2016मध्ये मग मी LLM केलं परत, मग एन्व्हायरमेंट लॉमध्ये. खूप वर्षाचा गॅप झाला होता आणि मी म्हटलं आता नवीन काहीतरी आपल्याला पुन्हा अपग्रेड करायला हवं. पण प्रॅक्टिस मी JMFCची आणि याचीच कोर्टाचीच केली, डिस्ट्रिक्टची वगैरे. पण बाहेरच्या केसेस वगैरे पण थोड्या त्यावेळेला मग घ्यायला सुरुवात केली होती. पण बेसिकली अल्टरनेट डिस्प्यूट रेझोल्युशनमध्ये सगळ्यात हे होतं, कारण आमचं ग्रीव्हन्स रेड्रेसल अथॉरिटी वॉज द वन अथॉरिटी की ज्याच्यामध्ये लोकांच्या केसेस एक रिटायर्ड जज ऐकतात आणि त्यांच्या सुनावणीमध्ये तुमची प्रेझेंटेशन्स असतात. तर माझी तशी हजारो प्रेझेंटेशन्स झालेली आहेत आणि त्याचे खूप लोकांना लाभ मिळालेले आहेत. कॅटेगरीज बदललेल्या आहेत लोकांच्या, विस्थापितांच्या कॅटेगरीज. आणि आमचा जो एक मोठा समूह पुन्हा जो म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये ज्या केसेस वगैरे आमच्या चालल्या त्याच्यामध्ये सुद्धा, किंवा इंदोरच्या सुद्धा कोर्टामध्ये ज्या केसेस चालल्या त्याच्यामध्ये खूप पॉझिटिव्ह निर्णय आलेले आहेत. डेफिनेशन विस्थापितांची बदललेली आहे की ज्याच्यामध्ये तुमची जमीन आणि जमीन किंवा घर बुडतं आहे आणि ते 7-12वालीच जमीन असेल म्हणजे तुम्ही विस्थापित आहात का, तर नाही. तर तुमची अतिक्रमणाची जमीन म्हणजे जंगल जमीन असेल, तुमच्या नावाने नसेल तरी तुम्ही विस्थापित आहात. तुमचं जर तिथे मातीतून तुम्ही कुंभारी करत आहात किंवा तुमचा काही व्यवसाय असेल तरी तुम्ही विस्थापित आहात. तुम्ही डॅमच्या मध्ये तुमची जमीन गेलेली आहे, तिची 6 आपण मोठा पुतळा बघतो त्याच्या खाली गाडलेल्या लोकांचं जे सगळं जमिनींचं हे आहे ते प्रकरण भयंकर मोठं आहे, 6 वसाहतींचं. आणि ते तर असेच म्हणजे असे फेकले गेले कारण तिथे गुजरातमध्ये आंदोलनं टिकू पण नाही गेली. म्हणजे आजसुद्धा गुजरातमध्ये गेलेल्या लोकांच्या बाबतीतले प्रश्न अजूनही तसेच. गुजरातमधली 19 गावं जी झाली त्या गावांमध्ये तर नकाशावरून ती नावं मिटवली गेलेली आहेत. म्हणजे हे तर कोणाला माहिती असेल नाही माहिती. आणि एका गधेरच्या एका मुलाचा दाखला घेण्यासाठी म्हणून जेव्हा आम्ही शोधाशोध केली तेव्हा पटवारी हमको दाखला नहीं देते क्योंकि एक गाव का नाम ही नहीं है इसके ऊपर, असं आलं ते.
सो ते किती मिटवणं असतं तुम्ही, म्हणजे तुम्ही जे उभं असलेलं आत्ता बघता, जसे मुंबईला पण तुम्ही उभे असलेले, पुण्याला पण तुम्ही उभे असलेले कसे बघतात आणि त्याच्या खाली काय दडलेलं आहे दॅट वी नेव्हर एव्हर नो अबाउट. आणि ते सांगण्याचं काहीतरी एक आंदोलनांनी ते बाहेर आणण्याचं पण काम केलं. त्याच्यामुळे ते फक्त असं नाही की तेवढ्या मुद्द्यापुरतं चला लोकांना जमीन मिळाली, घर मिळालं आणि वी आर सॅटिस्फाईड विथ दॅट. हे चॅलेंज प्रत्येक मुद्द्याला होतं, कारण मध्य प्रदेशमध्ये तर पुनर्वसनच नव्हतं होणं शक्य, आजही नाही आहे. आणि तिथे जो मोठ्या प्रमाणामध्ये गावं बुडितात येणारी आहेत, त्याची संख्या गावांची मोठी आहे, भाग मोठा आहे, प्लेन आहे, पाणी आलं की सगळं बुडून जातं आणि जमिनी नाही आहेत तिथे पर्यायी हे घ्यायला. ती 5 लाखावरून आम्ही सुप्रीम कोर्टाच्या केसमधून 60 लाखावरती कॉम्पन्सेशन आणलं आणि तोपर्यंत लोकांना 5 लाखामध्ये मोटरसायकली घेऊन सुद्धा पूर केलेले पैसे होते. अशी पण लोक होती, कारण त्यांना असं वाटायचं की धरण तर थांबणारच आहे, पण तरी ते गेलं पुढे. पण ते जाता जाता ह्या टप्प्यांवरचे आमचे विजय आम्ही सेलिब्रेट नाही करू शकलो, कारण अल्टिमेटली प्रत्येक एका म्हणजे जिंकल्यानंतर एखादी गोष्ट पुढचं चॅलेंज तुमच्या पुढे उभं आहे काही ना काहीतरी. जसं आता नदी जोड प्रकल्पांचं चॅलेंज आहे, त्याच्यामध्ये उरलेल्या पाण्याला तुम्ही नर्मदेतून वळवणार, मग लोकांना असं वाटतं सरदार सरोवरमध्ये झालं नाही यांचं पुनर्वसन, तसं आपलं पण होईल असा एक भ्रम होतो. पण तुम्हाला कोणी नाही विचारणार आणि पॉलिटिकली तुम्ही गेलात तर अजूनच कोणी, कारण वी वेर ऑलवेज प्रेशर ग्रुप्स. म्हणजे नर्मदा आंदोलन वॉज ऑलवेज प्रेशर ग्रुप्स. मी आज पण सांगेन की वी आर नॉट विथ एनी पार्टी, नॉट विथ एनी पार्टी NBA. त्याची पार्टी म्हणजे लोक आहेत आणि दॅट इज अ प्रेशर ग्रुप. म्हणजे पॉलिटिकल सायन्समध्ये आम्हाला शिकवलं जातं की प्रेशर ग्रुप काय रोल प्ले करतो, तर तसा रोल आंदोलनाने नेहमी प्ले केला आहे. त्यामुळे माझ्या इतक्या वर्षांमध्ये आम्ही इतक्या वेळा इलेक्शन्सच्या वेळेला आम्ही लोकमंच करून घेतलेले आणि त्यात सगळ्या पार्ट्यांच्या लोकांना उभं करून बसवून आम्ही त्यांना विचारलं तुमचा मॅनिफेस्टो काय आमच्यासाठी, आणि तो नसेल तर तरी मतं जी जायची आहेत ती जातातच, ती काही होतात, पण कमीत कमी लोकांना हा अवेअरनेस येतो की असं काहीतरी मॅनिफेस्टो असतो आणि त्या मॅनिफेस्टोमध्ये जे मुद्दे असतात त्या विषयांवरती हे राजकारण असतं. म्हणजे आत्तापर्यंत दारूच्या आणि साडीच्या आणि याच्यावरून काही जण अच्छा कमळला द्यायचं आहे का, तर आमच्याकडे आता आपली निशाणी बदलली बरं का, असं म्हणून घड्याळाचं आता कमळ झालं आहे असं म्हणून आम्ही जिंकलेले आहेत तिथे. म्हणजे यू डोंट नो अबाउट दॅट पॉलिटिक्स की खाली काय चालतं आणि कसे जिंकले जातात, तो एक वेगळा मोठा मुद्दा. सो दॅट वॉज देअर. आणि मग 16मध्ये वगैरे माझं हे LLM वगैरे झाल्यानंतर 17-18मध्ये माझी बरीच वर्ष झालेली होती आंदोलनाची. आणि मी फॅमिलीच्या दृष्टीने सुद्धा माझं स्वतःचं मी फॅमिली कधीच केली नाही, मी माझं स्वतःचं काही प्रॉपर्टी वगैरे पण कधी केली नाही, आणि का सर्टन नाही करायचं नाही का काय ठरलं नाही करायचं. काही नाही. किती वर्षाची आहे तू आता? मी आय एम 43. पण आय एम व्हेरी क्लिअर अबाउट थिंग्स, कारण मी फार म्हणजे माझा जो आनंद आहे तो सगळा कामामध्ये आहे ऑलरेडी. त्याच्यामुळे मी असं कोणा एकामध्ये गुंतणं वगैरे अशा टाईपचं कदाचित ते आता इतक्या वर्षानंतर त्याचं गरजही नाही वाटत. बिकॉज आय एम ऑलरेडी इक्विप्ड विथ सो मेनी थिंग्स अँड आय एम सो क्युरियस पर्सन की मला नवीन नवीन गोष्टी शिकायला काहीतरी करून बघायला वाटतं आणि त्याच्यातच माझा सगळा वेळ जातो. त्याच्यामुळे अशा प्रकरणांमध्ये पडून वगैरे काहीतरी अजून वेळ घालवावा का काय असं मला थोडंसं म्हणजे इट वॉज व्हेरी डिफिकल्ट फॉर मी टू टेक डिसिजन अबाउट. नोबडी गोज इन टू डिटेल्स अबाउट पर्सनल लाईफ, कारण आमच्यात कधी कामाशिवाय कधी कोणाबरोबर गप्पाच होत नाही पर्सनल लाईफच्या. आय थिंक आय एम फर्स्ट टाईम आन्सरिंग दिस ओपनली. पण तसं आहे, त्याच्यामुळे वेगळ्या वेगळ्या गोष्टी होत राहतात. तर हे जे आईबाबांचं सुद्धा आपल्याला काहीतरी देणं असतं अशा लेवलला मी एकदा पोचले. आणि तोपर्यंत मी आय वॉज लिटरली नॉट टेकिंग एनी मनी फ्रॉम, म्हणजे व्हेरी लिटिल मनी फ्रॉम ऑर्गनायझेशन, आणि ते सुद्धा लोकांकडून जमा केलेले पैसे असतात. तर ते आम्ही 400 रुपयापासून महिन्याच्या मानधनावरती सुरुवात केलेली. मी महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानामध्ये नंदुरबार जिल्हा निवडला होता त्यांनी, आणि त्यात काही फेलोशिप असणार आहे मुलांची आणि त्यांचं मेंटरिंग करायचं आहे असा एक रोल होता. आणि मग त्या रोलमध्ये काहीतरी स्कोप आहे असं मला एका मित्राने, राजू म्हणून आहे, त्याने पाठवलं. तर तो म्हणाला, वाय डोंट यू ट्राय इट आफ्टर सो मेनी इयर्स इफ यू वॉन्ट टू डू इट सम अदर वर्क.
कारण तुम्ही स्टॅग्नंट होऊन जाता exactly. त्याच ह्याच्यामध्ये. आणि नाही म्हटलं तरी तुम्ही त्या लेवलला काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमधली फ्रस्ट्रेशन्स खूप वेगळी वेगळी आहेत आणि ती आम्ही ओपनली कधीतरी बोलणं हा एक वेगळा पुन्हा आपल्याला हे होईल, तो महत्त्वाचा आहे. आणि त्याचं जर आउट म्हणजे कोणाला जर करता आलं नाही तर यू गो इन टू डिप्रेशन. त्याच्या म्हणजे ते ओपनली मला सांगायला नक्की म्हणजे जर युवक कोणी बघत असतील तर यात पडायचं तर स्वतःच्या ग्रोथ घेऊन सुद्धा बरोबर आपल्याला करता येऊ शकतं ते मॅनेज. पण एक ते करणं गरजेचं आहे. मला आफ्टर मेनी इयर्स आय डिसाइडेड दॅट की आता खूप वर्ष झालेली आहेत आणि माझ्या आईचे इश्यूज सुरू झालेले होते. वडील 14मध्ये एक्सपायर झालेलेच होते ऑलरेडी. त्याच्यामुळे आईची जबाबदारी तशी होती. आम्ही तिन्ही मुलीच घरामध्ये असल्यामुळे मग दोन्ही बहिणींनी तर आईला बघितलंच होतं. लग्न केलेलं असताना सुद्धा आईला बघितलेलं आहेत. आणि म्हणजे सर्वच घरामधले एकदम चांगलेच असल्यामुळे त्यांनी मला कधी प्रेशर नाही टाकला. पण इट वॉज माय गिल्ट ऑल्सो की आय शुड टेक केअर ऑफ माय मदर ऑल्सो. सो देन आय डिसाइडेड, कारण ती बेडरिडन वगैरे पण होती आणि मग त्याचे पण खर्च बरेच होते. सो म्हणजे मला असं एका सर्टन पॉईंटला आल्यानंतर मग हे झालं की आय कॅनॉट बेग टू समबडी की मला आता बघण्यासाठी कोणाची तरी मदत लागेल. सो आय हॅव टू अर्न बाय माय सेल्फ. त्याच्यामुळे मग मी त्या 6 महिन्याचा एक वर्षाचा माझा एक कशाला 2 वर्ष माझं ते घुसळण चालू होती बदलण्याच्या पूर्वी की इतक्या वर्षाचं माझं काम आहे ते खडखडाट असतो ना, बदलाचा जो रूळ बदलताना होतो तसा. आणि तो फार विचित्र पिरियड असतो तो, कारण त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं आधीचं सगळं काम सोडणार असतं. कारण तुमच्याकडे बघायची लोकांची नजर पण बदलून जाते. अच्छा, हे एवढे स्वतःला कार्यकर्ते म्हणून बघा आता असे गेले, अशा टाईपचं एक हे येऊ शकतं. पण आय डोंट केअर अबाउट व्हॉट पीपल से, कारण ते तर बोलतच असतात सगळे. सो आय नो व्हॉट आय ॲम अँड आय एम व्हेरी क्लिअर अबाउट व्हॉट आय ॲम. सो त्याच्यामुळे मी तो निर्णय मग घेतला. आणि मला असं वाटलं की हा नंदुरबार आहे आणि माझं क्षेत्र आहे आणि हे मुलं आहेत ज्यांना मेंटर करायला मिळालं तर कदाचित काहीतरी वेगळं अजून करून घेऊ शकू, हा एक मुद्दा होता. ज्या वेळेला माझा इंटरव्ह्यू झाला, माझा सगळ्यात मोठा इंटरव्ह्यू होता, कारण मी MBAचा माझा बॅकग्राऊंड होतं आणि मी माझी कोणतीच गोष्ट कधीच लपवली नाही. मी माझ्या CV मध्ये माझ्या 4 पानांचा माझा CV होता आणि सॅलरी स्लिपवरती 1500 रुपये होते. आणि त्याच्यामुळे सगळ्यांनी पहिल्यांदा सॅलरी स्लिप म्हणलं, तुम्ही 1500, यू नो हा जॉब किती रुपयाचा आहे म्हणे, व्हॉट डू यू एक्सपेक्ट, 40-50 हजाराचा असा आणि यू आर जम्पिंग फ्रॉम 1500 to 50,000. म्हटलं आय डोंट हॅव एनी म्हणजे सॅलरी स्लिप लाईक दॅट बिकॉज आय हॅव नेव्हर वर्क लाईक दिस. सो तुम्ही माझा बाकीचा CV बघू शकतात आणि इफ यू आर ओके विथ इट, आय एम ओके विथ इट, बट आय विल नॉट कॉम्प्रोमाइज ऑन मनी म्हटलं ह्या वेळेला, बिकॉज आय एम देअर फॉर दॅट पर्पज ऑल्सो. हे सुद्धा मी आय वॉज व्हेरी क्लिअर अबाउट इट. आणि मग त्यांनी माझ्या खूप परीक्षा घेतल्या. ॲडमिनिस्ट्रेशन बरोबर तुम्ही कसं वागाल, हे कसं कराल, ते कसं कराल वगैरे वगैरे. आणि त्यांचे सुद्धा टॅबूज तुटले त्याच्यामुळे, कारण त्यांचा जो एक टॅबू एक त्यांनी एक बिलीफ होते की कार्यकर्ते म्हणजे असेच असतात, म्हणजे काय त्याचं भांडतील आणि करवून घेतील वगैरे वगैरे. सो अभ्यासू असतात, त्यांना बाकीची नॉलेज येतं, त्यांना कम्प्युटर येतं, त्यांना टॅली येतं, त्यांना अमुक येतं, त्यांना ढमुक येतं, अशी वर्सटाईल व्यक्ती त्यांना मिळाली. त्याच्यामुळे त्यांचा तो जो एक कार्यकर्त्याचा बिलीफ होता तो पण तुटला. आणि नर्मदा आंदोलनात मी आल्यापासून तर गव्हर्नमेंटबरोबरचे जॉईंट खूप गोष्टी महाराष्ट्रात झाल्या ना, त्यामुळे आय वॉज व्हेरी कम्फर्टेबल विथ टॉकिंग टू गव्हर्नमेंट एव्हरीबडी वगैरे. पण मग मी माझे सगळे मोठ्या पोझिशन्स सोडल्या, म्हणजे गाभा सोडली, ज्या म्हणजे जिल्हा स्तरावरच्या नवसंजीवनी सोडल्या, जमीन पाहणी पसंती खरेदी समिती सोडली, सगळं सोडलं. पण दुसरे कार्यकर्ते तयार होते झालेले आणि ऑफकोर्स त्यांच्या तयारीची ती माझी एक्झिट आणि त्यांची एंट्री ही तो एक पॉईंट होता नर्मदेतला, तो टचवूड की प्रत्येक वेळेला असं कोणीतरी आलेलं आहे की ज्यांनी घेतले आणि ते तसंच असलं पण पाहिजे. म्हणजे हाऊ लॉंग यू आर गोइंग टू डू इट, अदरवाईज तोच पण येणार, त्यांच्या काहीतरी नवीन गोष्टी असणार त्या समजून घेणार. सो दे आर व्हेरी क्लोज टू मी. जे आत्ता करत आहेत ते सगळेच कार्यकर्ते अँड दे ऑल्सो नो व्हॉट योगिनी इज, कारण त्यांनी बघितलेली.
त्यामुळे माझ्या त्यांच्यामधलं नातं, माझ्या त्यांच्यामधलं हे अजूनही तसंच आहे. बिईंग गव्हर्नमेंट ऑफिसरच्या पदावरती जरी असले तरी माझं आंदोलनाचं काय काय असतं ते माझं चालू राहतं. उलट माझ्या या सगळ्या कामांमध्ये सुद्धा थोडीशी शिस्त आलेली आहे. ज्या शाळांमध्ये मी काम करते तिथे मी कटाक्षाने बघते की शिक्षकांचं बरोबर शाळेमध्ये काम होईल. रंग भिंतीला काढायचे आहेत आणि काय भिंतीवरती टाकायचं त्याच्यामध्ये काम होतं. खोल्या साफ करून घ्यायच्या आहेत, निर्लेखनाची प्रक्रिया करायची त्याच्यामध्ये होतं. काहीतरी नवीन द्यायचं आहे तर आम्ही एक सायन्सचा एक मोठा आत्ता छोटासाच प्रोजेक्ट आहे. म्हणजे लोकांना असं वाटतं की देशामधलं पहिलं काहीतरी करणं म्हणजे मोठा पुतळा उभारणं, मोठं डॅम बांधणं. आणि म्हणजे मी आत्ता तुमच्याशी बोलता बोलता मला हे रिअलाईज होतं आहे. म्हणजे आय एम गेटिंग इट की माझ्या डोक्यामधलं देशातलं पहिलं मॉडेल काय होतं तर ते छोटंसं 19,000 रुपयाचं ग्रहमाला होती की जी ग्रहमाला अशी ग्रहांची गती जी सूर्याभोवती फिरण्याची वेगळी वेगळी असते. आणि प्रत्येक मॉडेलमध्ये 3Dमध्ये तुम्ही दाखवा त्याच्यात समजत नाही तुम्हाला. डिजिटलाइज्ड आहे, मग त्यात तुम्ही बघा वगैरे, हात लावा, टच करा, प्रत्यक्ष बघा. ते 3D ते प्रत्यक्ष काहीतरी असतं असं मला. ते मॉडेल कुतूहलने तयार केलं. त्याच्यासाठी मी 4 वेळा पुण्याला स्वखर्चाने जाऊन शोधलं ते सगळं. नेहरू सायन्स सेंटरला गेले, तिथे गेले आणि त्यांनी मला सांगितलं की मॅडम थोडंसं थांबा, आम्ही एक नवीन मॉडेल करतो आहे आणि वी वॉन्ट टू गिव्ह इट टू यू. त्याच्यामुळे त्यांचाही तो पहिला एक्सपेरिमेंट होता. आणि ते देशातलं पहिलं नंदुरबार जिल्ह्यामधल्या 4 तालुक्यांमध्ये आम्ही आत्ता जिल्हा परिषद शाळांमध्ये दिले. तर जीवनशाळांच्या बरोबर करता करता सुद्धा जिल्हा परिषद शाळे म्हणजे हे माझे आहेत ते माझे नाहीत वाला कधी राहिला नाही. आणि त्याच्यामुळे माझ्यासाठी ते फार व्यापकच राहिलेलं आहे. म्हणजे सगळ्या लोकांच्या बाबतीत. म्हणजे मला शहर आणि गावांचे पण भेद नाही. शहरातल्या कारण बिकमिंग म्हणजे NBA असतानासुद्धा वी वर ऑल्सो पार्ट ऑफ NAPM, नॅशनल अलायन्स ऑफ पीपल्स मुवमेंट. त्यामुळे इतर ठिकाणी चाललेले संघर्ष, शहरांमधल्या लोकांचे संघर्ष हे ऐकून ऐकून माहिती असायचे. तर त्याच्यामुळे आपण करतो म्हणजे काहीतरी ग्रेट आहे आणि दुसरं काहीच करत नाहीत वाला ॲटिट्यूड कधीच आला नाही असा. तर तो एक मोठा लर्निंग आहे आणि तो कधी यायला पण नाही पाहिजे कोणाला. कारण शक्यतोवर तुम्ही अशा प्रकारचं काहीतरी वेगळं काम करायला गेल्यानंतर तुम्ही इगोमध्ये जाता आणि मग नंतर सगळे खेळ सुरू होतात. आणि मग त्याचे जे वेगळे पॉलिटिकल हे होतात दॅट इज द अनदर स्टोरी. तुझी गाडी पण आहे. खूप छान वाटतं. खूप शुभेच्छा. अशीच काम करत राहा, अशीच हसत राहा. मस्त. येस, आपल्या तरुणांसाठी हा खूप छान धडा आहे असं मला वाटतं की आपण जास्ती खोलात शिरून सुद्धा बोललो आहे. त्याच्यामुळे जे कोणी तरुण सामाजिक कामामध्ये जायचं म्हणत असतील किंवा सामाजिक कामाकडे बघत असताना त्यांची दृष्टी काय पद्धतीने होईल याला खूप मदत होईल असं मला वाटतं. त्याच्यामुळे खूप धन्यवाद. दृष्टीने एक आवाहन पण करावं वाटतं सगळ्यांना की तुम्ही जिथे आहात तिथे करू शकता असलेल्या गोष्टींमधला प्रामाणिकपणा. करेक्ट. म्हणजे तुम्ही कलेच्या क्षेत्रात आहात तिकडचा प्रामाणिकपणा, तुम्ही दुसऱ्या कोणत्या तरी क्षेत्रामध्ये आहात तुम्ही तिकडचा प्रामाणिकपणा हा जपणं, आपल्या कामाशी कटिबद्ध असणं आणि ते परफेक्टली करणं, याने खूप साऱ्या गोष्टी बदलतात. तर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लेवलला सुद्धा जेव्हा तुम्ही असं काहीतरी करायला जाल, समजा तुम्हाला IAS ऑफिसर्स खूप जणांना व्हायचं, ही सगळी नंतर धुळीमध्ये मिसळतात तुमची जी स्वप्न असतात. त्यामध्ये ते टिकून राहणं, कन्सिस्टन्सी असणं आणि आपण ज्या मूल्यांना घेऊन पुढे जायचा विचार करतो त्यात इकडे तिकडे थोडं थोडं होतं, आपल्याला समाजाबरोबर जावं लागतं. पण बेसिक प्रिन्सिपल्समध्ये कुठे कॉम्प्रोमाइज करायचं, कुठे नाही करायचं याची लाईन जरी सगळ्यांना समजली तरी कोणालाही दुसऱ्यांसाठी लढण्याचीच वेळ येणार. म्हणजे समाज स्वतः सशक्त होईल. आणि त्यात आजच्या तरुणांची खूप जास्त हे आहे. म्हणजे फक्त आत्ताचं जे मोठं शस्त्र आहे, दुधारी तलवारी म्हणू त्याला किंवा बंदुका म्हणूया, मोबाईल आणि त्याच्या सोशल मीडियामधून चालणारे जे सगळे एकमेकांवरचे वार आहेत, सगळे हे आहेत. तर कधीतरी आव्हान माझं असं आहे की हे सगळे फोन बंद करून आपल्याला जगता येतंय की नाही हे एकदा पडताळून पाहायला पाहिजे. आणि म्हणजे असं 4 दिवस 5 दिवस फोन बंद करून विचार करा. कारण फेसबुकवरचे फॉलोअर्स तुमचे 1000 असतील, 2000 असतील, 5000 असतील, 1,00,000 असतील, पण तुम्ही ज्यांच्यामध्ये आहात ते जिवंत माणसं आहेत. आणि त्यांच्यामध्ये कोणत्याही अशा प्रकारच्या म्हणजे माध्यमांमुळे एकमेकांमध्ये तेढ निर्माण होऊ नये, द्वेष निर्माण होऊ नये,
कोणी कोणाला मारू नये, सर्वांनी सर्वांचा आदर करावा आणि सर्वांच्या प्रायव्हसीला जपावं आणि सर्वांच्या जे हक्क आहेत, मूलभूत हक्क घटनेने दिलेले आहेत त्याचा आदर करावा. एवढं जरी आजच्या युवकांनी त्याच्यामधून घेतलं म्हणजे गेलं तरी कुठेतरी लांब गावामध्ये जाऊन काम करायची बिलकुल गरज नाही. करेक्ट. थँक्यू सो मच. थँक्यू. खूप छान.